पुढील सर्वांना बघा, काल आपण सरासरी चॅप्टर चालू केलेलं होतं. त्यामध्ये आपण काही बेसिक गणित पाहिलं होतं. आज थोडेसे ऍडव्हान्स मध्ये बघू. बघा, काल आपण याच्यातला दुसरा टाइप चालू केला होता की आपल्याला दिले असते समजा 40 विद्यार्थी ज्यांचं सरासरी वय 35, त्यामध्ये जर वर्ग शिक्षकांचं वय ऍड केलं तर सरासरी एवढ्यानी एवढ्यानी कमी होती. तर मी सांगितलं तर अगोदरच्यांची गुणाकार करून घ्यायचा, दुसऱ्यांचा गुणाकार करायचा, नंतर त्यांची वजाबाकी करायची. त्यातल्या 2-3 गणित बघा. 27 व्यक्तींच्या उंचीची सरासरी 162. व्यक्ती 27 आहे, त्यांची उंचीची सरासरी दिली तुम्हाला 162 कोणी. तर त्यांच्यामधून श्रेयसची उंची वजा केली. एक श्रेयस नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये 27 मध्ये त्याची जर उंची वजा केली तर त्या उंचीची सरासरी 1 ने कमी होते. तर श्रेयसची उंची किती असणार आहे आपल्याला विचारलं. बघा, 27 व्यक्तींच्या उंचीची सरासरी 162. मग आपण अगोदर 27 व्यक्तींची एकूण उंची किती असणार ते काढणार. 162 गुणिले 27. त्यानंतर श्रेयसची उंची जर त्यांची वजा केली तर त्यांच्या उंचीची सरासरी 1 ने कमी होती. सरासरी अगोदर किती होती? 162. तर श्रेयसची उंची कमी केली तर उंची सरासरी किती होती? 1 ने कमी, म्हणजे 161. आणि श्रेयस पण कमी झाला. एकूण व्यक्ती 27 होत्या, तर श्रेयस त्याच्यातून उंची कमी केली म्हणजे श्रेयस कटला. मग ते 26 व्यक्तींची सरासरी 161 झाली. तर मग श्रेयसची उंची किती असणार हे आपल्याला यांचं उत्तर काढल्यानंतर त्यांची वजाबाकी करायची. आपल्याला श्रेयसची उंची भेटणार. बघा, 7 गुणे 14 1 7 चौकोन 42 आणि 8 43. 4 आले, 7 1 7 7 5 11. त्या बेरीज घेतली, हातचे कॅन्सल केले. 2 गुणे 4 2 सकी 12 4 1 2 1 2 2 1 हातचा 3 4 7 3 4. ही एकूण झाली उंचीची सरासरी 27 व्यक्तींची 4374. आता त्याच्यामधून जर आपण श्रेयसची उंची कमी केली तर सरासरी कमी झाली म्हणजे 162 सरासरी होती, तर ती झाली 161. आणि श्रेयस कमी झाला म्हणजे ते व्यक्ती झाले 26. यांचा गुणाकार करा. 6 1 6 6 6 36 7 3 6 1 6 आणि 8 3 9. 7 कॅन्सल करा, 2 ने गुणा 2 1 2 2 सकी 12 6 1 2 1 2 आणि 3. म्हणजे आपल्याला 26 व्यक्तींचं सरासरी भेटली. सरासरीची उंची भेटली, एकूण उंची 4186. आता यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला श्रेयसची उंची भेटणार. आपण सिंपल 4374 बघू. 4186 वजा करणार म्हणजे आपल्याला श्रेयसची उंची भेटणार. किती आहे बघा, 4 म्हणून 6 घातलं, इथून 1 कमी केला, 4 ला उसना दिला, तेव्हा तुमचा गेले 8. परत 6 पुन्हा 8 झाला नाही, इथून 1 कमी केला, याला उसना दिला, पुन्हा 8 गेले 8. परत 2 वरून 1 गेला 1, 4 वरून 4 गेला 0, म्हणजे उरले किती? 188. म्हणजे श्रेयसची उंची किती येते? 188. आपलं पर्याय क्रमांक 3. एकदम सोपा टाइप आहे हा. पण अगोदरच्या सरासरी आणि दिलेले व्यक्ती असतील त्यांचा गुणाकार करा. दुसरा नंतर व्यक्ती वाढली किंवा कमी झाली ती फक्त वाढेल असेल तर वाढवायची, कमी झाली तर कमी करायची. आणि सरासरीमध्ये पण किती फरक पडतो, कमी होते की वाढते, त्यानुसार त्यांचा गुणाकार करायचा. एकूण गुणाकार झाल्या दोघांचे वजवायचे. तुम्हाला त्या व्यक्तीचं वय विचारलं, वजन विचारलं, उंची विचारली, ते भेटून जातं. बघा, सेम क्वेश्चन तसंच. एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100. जर ही 10 सामन्यांची सरासरी दिली 100, जर तो 11वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते. म्हणजे अगोदर 100 सरासरी होती, तो 11वा सामना खेळला तर सरासरी 5 ने वाढणार म्हणजे 105 होणार. तर त्याने शेवटच्या सामन्यात एकूण किती धावा केल्या? फक्त तिथं त्या दोघांचा गुणाकार करून त्यांचा फरक काढायचा. तुम्हाला शेवटच्या सामन्यातले धावा भेटतील. बघा, 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 म्हणजे 100 गुणिले 10. आणि 11वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते, म्हणजे 100 मध्ये 5 मिळालं किती होईल? सरासरी 105 होईल. आणि 11वा सामना खेळतोय, इथं आधी 10 सामने होते, इथं 11वा खेळला म्हणजे याला 11 ने गुणायचं. मग तुम्हाला
शेवटच्या सामन्यातील यांची गुणाकार केल्यानंतर वजाबाकी केल्यावर तुम्हाला शेवटच्या सामन्यातली धावा भेटणार. 10 आणि जर यांना गुणलं शेवटी 3 शून्य बघा, 2 हा 1 3 इथे येईल उत्तर 3 शून्य आणि हा एकाशी येईल. इथे बघा 11 5 55 हातचे 5 आले, 11 गुणिले 0 0 हे हातचे 5 कसे 11 1 11 यांची फक्त वजाबाकी करायची. आपल्याला दिसतं पण आपल्याला यांची फरक कितीचा आहे 155 म्हणजे त्याच्या शेवटच्या सामन्यातील धावा आहे 155. फक्त व्यवस्थित ते चेक करायचं ते वाढतंय की कमी होती. चला हा प्रश्न तुम्ही सोडवा. एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 किलोग्राम असेल. विद्यार्थी 35चे त्यांची सरासरी 35ची. तर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी 36 होती. तर मग शिक्षकाचे वजन किती असणार? सांगा पटकन याचं उत्तर. बघा 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 आहे म्हणजे इथं आपल्याला 35 गुणिले 35 करायचे. जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले म्हणजे एक व्यक्ती वाढला म्हणजे विद्यार्थी 35 होते, शिक्षक वाढला तर 36 बनले. तर त्यांच्या वजनाची सरासरी पण 36 होती म्हणजे सरासरी एक वाढली. शिक्षक पण वाढले ना, अगोदर 35 होते, शिक्षक वाढले म्हणजे किती 36. 36 झाल्यावर त्यांची सरासरी 36 होती. मग शिक्षकाचे वजन भेटेल यांचा गुणाकार करून वजाबाकी करा. बघा 5 5 25 चे 2 आले, 5 3 15 2 17 कॅन्सल. 3 5 15 आता एक आला 3 3 9 1 10 5 12 1 2 12 12 25 36 बघा 6 6 36 ते 3 आले काय 3 18 3 21 कॅन्सल 3 6 18 हातचा एक आले 3 3 9 1 10 म्हणजे 6 9 2 1 1225 आणि 1296. शिक्षक वाढल्यावर एकूण सरासरीचं वजन झालं 1296 आणि शिक्षक तेव्हा होते 1225 किलो वजन. शिक्षक वाढलं तर शिक्षकाचं वजन किती असणार 1296 मधून फक्त 1225 वजा करायचं. 7 5 गेले 1 9 मधून 2 गेला 7 हे 0 0 म्हणजे किती वाटलं ते 71 kg. आपला पर्याय क्रमांक 3. बघा बरोबर 3. आता इथं बघा प्रश्न काय आहे एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी किती आहे 40. फेरतपासणीनंतर असे आढळून आले की एका विद्यार्थ्याला 53 गुण देण्याऐवजी 83 गुण दिले तर फेरतपासणीनंतर त्याच्या गुणांची सरासरी किती? एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 40 आहे म्हणजे एकूण गुण किती असणार 100 गुणिले 40 करायचे. हे शेवटचे 3 शून्य तसेच 4 1 4 म्हणजे एकूण गुण येते 4000. त्या 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दिली आपल्याला 40. 100 गुणिले 40 केले आपल्याला एकूण गुण भेटले 4000 गुणी सर्वांचे. हे तपासल्यानंतर असे आढळून आले की एका विद्यार्थ्याला 53 गुण देण्याऐवजी किती दिले 83 गुण. गुण 53च होते तर त्याला गुण दिले त्यांनी 83 म्हणजे किती गुण त्याला एक्स्ट्रा दिले गेले. तर यांची वजाबाकी करा 3 मधून 3 गेले 0 8 मधून 5 गेले 3 म्हणजे 3 गुण काय झाले एक्स्ट्रा दिले. तर फेरतपासणीनंतर त्यांच्या गुणांची सरासरी किती असणार म्हणजे नवीन जर सरासरी काढली मग तर ती किती
30 गुण जास्त दिले गेले मग आपण या 4,000 मधून ते 30 गुण कमी करणार. बघा 4,000 मधून 30 काढले किती उरणार 3,970. एक विद्यार्थी असा होता त्या 100 विद्यार्थ्यांमध्ये त्याचे गुण होते 53 पण त्याला त्यांनी 83 गुण दिले. मग जर फेरतपासणी केली तर गुणांची सरासरी किती असणार ऍक्युरेट 83 मधून आपण 53 केले त्याला गुण किती वाटले होते एक्स्ट्रा गुण 30 मग ते आपण फक्त कमी केले तर आपल्याला नवीन सरासरी भेटणार. याला भागायचं तुम्ही किती आता टोटल विद्यार्थी किती आहे 100 असेल आपल्याला 100 भागायचं म्हणजे उत्तर किती येईल 100 जर याला भागले शेवटचे 2 शून्य कॅन्सल 10 आणि 397 ला भागायचं म्हणजे त्याचा भाग येतो बघा 39.7 एक शेवटी एक शून्य आहे. जर असं कळत नसेल तर असं भागायचं 397 भागिले 10 9 त्रिक 30 उरले 9 हा 7 खाली घेतला 9 90 उरले किती 7 आधी दशक चिन्ह घेतला खाली शून्य घ्यायचा 7 म्हणजे जेव्हा नवीन गुणांची फेरतपासणी झाली तेव्हा सरासरी आढळली आपल्याला 39.7. हे पण क्वेश्चन एकदम सिंपलच असतात फक्त ते वाढले की कमी झाले ते लक्षात घ्यायचं वाढले असेल जे अगोदर टोटल गुण झाले त्यांचे ते कमी करायचे जर कमी असेल तर त्याच्यात ते वाढवायचे फक्त. मी दोन्ही टाईपचे क्वेश्चन घेतले याच्यात पुढचा क्वेश्चन बघ सेम तसंच या मागच्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन बघा प्रश्न काय आहे एका कुटुंबातील 5 व्यक्तींचे सरासरी वय 38 वर्ष परंतु नंतर असे कळाले की त्या कुटुंबातील 2 व्यक्तींचे वय अनुक्रमे 32 आणि 36 ऐवजी 22 आणि 26 वर्ष घेतली म्हणजे आता इथं कमी घेतलं त्यांचं वय अनुक्रमे 32 आणि 36 होती 2 व्यक्तीची पण त्यांनी कमी घेतलं एकाचं घेतलं 22 एकाचं घेतलं 26 तर त्या कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची अचूक सरासरी किती असणार 5 व्यक्तींचे सरासरी वय 38 वर्ष म्हणजे एकूण वय किती 38 गुणिले 5 करणार 5 8 40 4 4 5 त्रिक 15 15 मध्ये 4 मिळवले 19 म्हणजे त्या 5 व्यक्तींचं एकूण वय 190 किलोग्राम परंतु नंतर कळाले की त्या कुटुंबातील 2 व्यक्तींची वय काय होती अनुक्रमे 32 आणि 36 ऐवजी काय घेतली त्यांनी 22 आणि 26 वर्ष घेतली म्हणजे इथं कमी घेतलं एकाचं वय होतं 32 त्याचं घेतलं त्यांनी 22 एकाचं वय होतं 36 त्याचं घेतलं त्यांनी 26 म्हणजे कितीचा फरक पडला याच्यात 10चा याच्यात 7 म्हणजे टोटल 20 वर्ष वयाचा फरक पडला मग ते 20 वर्ष कमी घेतले गेले इथं कारण की ते आपल्याला इथं वाढवावं लागेल हे लक्षात घ्या इथं कमी घेतलं गेले वय 32 आणि 36 होते त्यांनी कमी घेतलं 22 आणि 26 म्हणजे किती कमी घेतलं त्यांनी टोटल दोघांची मिळून 20 कमी घेतली आपण ते 20 फक्त इथे ऍड केले 190 मध्ये 20 केले तर किती बनतील 210 याची सरासरी किती येणार मग 210 भागिले व्यक्ती त्या 5 होत्या सिंपल भाग 5 नाही 5 चोक 20 एक उरला हा शून्य खाली घेतला 5 गुणे 10 म्हणजे सरासरी होणार ती 42 वर्ष आपला ऑप्शन क्रमांक 4 इथं कमी घेतलंय म्हणून आपण तिथे मिळवलं तर जास्त घेतलं असतं तर ते त्याच्यातून वजा केला असतं मग सरासरी काढली असते याचं वर्ष 10 कमी घेतलं याचं पण 10 कमी घेतलं म्हणजे एकूण किती वय कमी घेतलं त्यांनी 20 मग अगोदर 190 होतं त्याच्यात 20 कमी घेतलं म्हणून ते आपण ऍड केलं 210 एकूण त्यांचं वय झालं त्याची सरासरी आली आपली 42 वर्ष
उदाहरणार्थ असे याच्यावर पुढे वेगळे क्वेश्चन आलेले पेपर मध्ये. अहिल्यानगर मध्ये विचारलेलं आहे, जर ए आणि बी या दोन संख्येची सरासरी 20 म्हटलंय, बी व सी यांची सरासरी 19 आणि सी व ए यांची सरासरी 21, तर ए ची किंमत किती? बघा सरासरी आपला फॉर्म्युला काय आहे, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरी किती आहे? ए आणि बी दोघांची 20, सरासरी 20 आहे. सर्व संख्यांची बेरीज आपल्याला माहिती का नाही, ए आणि बी आहे, आपण लिहिले ए प्लस बी. आणि ही व्यक्ती किती? एकूण 2 आहे, म्हणजे एकूण संख्या 2. म्हणजे आपल्याला किती भेटणार? हा 2 इथं भागाकार आहे, या बाजूला गुणाकार आहे, 20 गुणिले 2 बरोबर ए बी म्हणजे 40 ए बी. ए बी ची किंमत भेटली आपल्याला 40. तसंच बी सी आणि सी ए ची काढायची. बघा बी सी कसं याच्या सारखंच असणार, याची सरासरी किती? 19 बरोबर. इथं काय दोन व्यक्ती बी आणि सी, एकूण व्यक्ती 2 म्हणजे 19 गुणिले 2, तुम्हाला बी प्लस सी भेटला 19 गुणिले 38. म्हणजे तुमचं बी प्लस सी च सरासरी 38 दोघांची मिळते. इथं हे दोघांची मिळते, ए आणि बी ची 40, बी आणि सी ची 38. एकूण सरासरी दिली आहे आपल्याला, एकूण वय भेटलं संख्या, म्हणजे दोघांची बेरीज असणार ती बी आणि सी ची मिळून एकूण वय. तसंच इथं सी आणि ए ची सरासरी 21, यांची दोघांची 21 म्हणजे व्यक्ती किती आहे एकूण? सी आणि ए दोन व्यक्ती आहे, 21 गुणिले 2 किती आहे? सी प्लस ए म्हणजे 21 ने 42, म्हणजे सी आणि ए यांची एकूण बेरीज आहे 42. तर आपल्याला विचारलं काय इथं, ए ची किंमत किती? लक्षात घ्या, ए ची किंमत आपल्याला काढायची. आपल्याला इथे एक लक्षात येईल बघा, ए किती वेळेस आहे? एकदा आणि दोनदा. सी पण एकदा आणि दोनदा. तसंच बी पण किती वेळेस? बघा एकदा आणि दोनदा. म्हणजे टोटल 2a अधिक 2b आणि 2c, एकूण त्यांची बेरीज किती? 40, 38 आणि 42. ही एकूण तिघांची बेरीज आहे 2a 2b 2c ची 40, 38, 42. मग आता 2a 2b 2c याला आपण कॉमन 2 बाहेर काढू शकतो, a अधिक b अधिक c. बघा 2 मी कॉमन बाहेर काढल्या, 2 यांना सगळ्यात गुण, म्हणजे हा इथं जर कंस आहे तर यांच्यामध्ये काय असणार आहे? गुणाकार असणार आहे. म्हणजे तो 2 गुणाकारच आहे, म्हणजे त्याची किंमत शेवटी काय बनणार आहे? अशी 2a 2b 2c. त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडला नाही बरोबर. आणि यांची एकूण बेरीज किती आहे? 40, 38 आणि 42. या 42 मधले 2 याच्यात टाकले, 38 मध्ये 40, 40 40 40 किती बनता? 120. आणि हा 2 इथं गुणाकारात येते, या बाजूला जाईल भागाकार. म्हणजे आपल्याला एबीसी ची एकूण बेरीज भेटते किती? 60. 2 जर 120 ला भागितलं तर त्याची निम्मी उरतात. आपल्याला जर एबीसी भेटलंय 60, तर आपल्याला विचारलं काय त्यांनी ए ची किंमत किती? आपल्याला इथं ए ची किंमत विचारली, बघा आपल्याला बी आणि सी ची किंमत माहिती आहे. बी आणि सी किती आली? 38 आली. आपण फक्त ती किंमत इकडे टाकायची, ए अधिक बी अधिक सी बरोबर किती? 60. आपल्याला बी आणि सी ची किंमत भेटली, आपल्याला ए ची काढायची ना. बी आणि सी ची किंमत किती? 38. केलं तसंच ठेवा, बी आणि सी ची किंमत 60, आपली किती? 38. आणि हे 60 कसे? आता हा 38 चा बेरीज येते, या बाजूला गेला तर वजाबाकी, म्हणजे 60 वजा 38, म्हणजे आपल्याला ए ची किंमत भेटणार. 60 मधून 38 गेले किती होतील? 22. ए ची आपल्याला किंमत भेटली 22, म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 2. बघा फक्त त्या फॉर्म्युला टाकायचा, आपला जो सरासरीचा फॉर्म्युला आहे तसंच सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता सर्व संख्यांची बेरीज म्हणजे काय आहे? ए आणि बी ची बेरीज. एकूण संख्या 2च आहे म्हणून आपण 2 ने भागितलं. तसंच बाकीचं बी आणि सी, सी आणि ए ची आपल्याला एकत्रितपणे त्यांची किंमत भेटली. आपल्याला जर सी विचारलं असतं तर आपण ईबी ची किंमत इथं टाकली असती. ईबी ची 40 आहे, म्हणजे आपल्याला सी ची किंमत भेटली असती 20. 60 वजा 40
जर आपल्याला विचारलं असतं बी ची किंमत, तर आपण एसी ची किंमत टाकली असती. एसी किती होती 42. 60 वजा 42 म्हणजे आपल्याला बी भेटला असता 18. आपल्या इथं ए विचारलं म्हणून आपण ए ची किंमत काढली. ही प्रोसेस थोडी लेंदी वाटते पण एकदम सिंपल आहे. आपल्याला फक्त त्या फॉर्म्युला टाकायचं आहे, आपल्याला एकत्रित किंमत भेटते. हे थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहेत. पहिले डायरेक्टली सरासरी काढायची, बेरीज करून आपण एकूण संख्येने भागायचं. आता हे थोडेसे वेगळे. आता बघा, जो आपण अगोदर सोडला तसंच क्वेश्चन येणं समोर. अहिल्यानगर मध्ये चालेला आपण 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. परंतु पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी त्यांनी 24 आणि 16 अशी नोंदवली होती. म्हणजे तिथं कमी घेतलं होतं. तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडायची, म्हणजे तुम्हाला नवीन सरासरी घ्यायची. सोडवायला पहिले सारखेच आपण जे बेसिक पाहिलं त्याच्या टाईपचे. 16 वस्तूंचे सरासरी 32 म्हणजे 32 गुणिले 16 करा. आणि जेव्हा त्यांनी नवीन तपासणी केली तेव्हा त्यांना आढळलं आपण 34 आणि 26 च्या ऐवजी ते वजन 24 आणि 16 असं नोंदवलं. तर मग नवीन सरासरी काय असणार? बघा, 16 वस्तूंचे सरासरी वजन आहे 32. पुन्हा तपासणी केली तर दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी त्यांनी 24 आणि 16 घेतले असे आढळले. तर मग नवीन सरासरी काय असणार? या 32 वस्तूंची सरासरी 16 वस्तूंची सरासरी 32 आहे. म्हणजे किती? 16 गुणे 32 हातचे आले 3, 16 त्रिक 48, 48 आणि 3 51. म्हणजे एकूण वस्तूचं वजन किती सापडलं आपल्याला? 512. पुन्हा तपासणी केली तेव्हा दोन वस्तूचे वजन किती? 34 आणि 26 च्या ऐवजी त्यांनी 24 आणि 16 अशी नोंदवली आढळली. म्हणजे त्यांनी एक 34 घ्यायचं तर त्याचं किती घेतलं? 24 घेतलं. आणि एकाचं 26 घ्यायचं तर त्याचं किती घेतलं? 16 घेतलं. एकूण दोघांचं वजन किती कमी घेतलं? तर याचं 10 कमी घेतलं, याचं पण 10 कमी घेतलं. म्हणजे दोघांचं मिळून किती कमी घेतलं त्यांनी? एकूण 20 किलो. हे 20 किलो जर कमी घेतलंय तर आपल्याला ते 20 किलो याच्यामध्ये ऍड करावे लागणार 512. म्हणजे ते किती बनणार? 532 केजी बनणार. मग आपल्याला याची नवीन सरासरी काढायची. एकूण वस्तू 16च आहे. आपण 532 ला 16 ने भागणार फक्त. 16 त्रिक 48. 53 मधून 48 गेले, उरले किती? 5. हा 2 खाली घेतला. 16 त्रिक 48. 52 मधून 48 गेले, उरले 4. आता 16 पेक्षा 4 छोटा आहे, म्हणजे इथं दशम चिन्ह घेतला, खाली शून्य घेतला. 16 दुने 32. 40 मधून 32 गेले, उरले 8. आता 16 पेक्षा 8 छोटा आहे, दशम चिन्ह एकदा गेले, आपण फक्त खाली शून्य वाढवलं. 16 पंचे 80. म्हणजे आपल्याला नवीन सरासरी भेटली 33.25. ऑप्शन क्रमांक 3. लक्षात घ्यायचं, इथं जास्त वजन होतं त्यांनी घेतलं कमी. जर कमी वजन आहे जास्त घेतलं तर ते इथून आलेले एकूण वजनातून कमी करून त्याला भागायचं. इथं आता ऑलरेडी कमी घेतले म्हणून आपण त्याला ऍड केलं. तर जास्त घेतलं असतं तर कमी केलं असतं. बघा, संभाजीनगर मध्ये आलेलं आहे. एका कंपनीचे एका आठवड्याचे सरासरी उत्पादन 5000 किलो आणि पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आणि शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असणार? अशा टाईपचा क्वेश्चन पण आपण काल घेतलाय.
एका आठवड्याचे सरासरी उत्पादन 5,000 किलो. एक आठवडा म्हणजे 7 दिवसाचं किती आहे? 5,000 किलो. मग आपण त्या 5,000 ला 7 काय करणार? गुणणार. म्हणजे आपल्याला एकूण ते कंपनीचं उत्पादन भेटणार. एकूण किती असणार आहे 7 दिवसाचं? सरासरी 5,000 म्हटलंय आठवड्याचं. आठवडा म्हणजे 7 दिवस. तर त्यातील म्हटलं त्यांनी पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4,000. पहिल्या 4 दिवसाचे सरासरी 4,000 आहे. म्हणजे 4,000 गुणाचे एकूण उत्पादन भेटेल 4 दिवसात पहिल्या. शेवटच्या 4 दिवसाचं सरासरी उत्पादन 6,000. म्हणजे शेवटचे 4 दिवस 6,000 गुणिले 4 करायचं. नंतर यांची दोघांची एकत्रितपणे बेरीज करून हे जे उत्तर येईल पहिलं त्याला वजाबाकी करायची. म्हणजे आपल्याला चौथ्या दिवसाचं उत्पादन किती असतं ते भेटलं. बघा याचं एकूण किती येईल? 3 शून्य तसेच 7 5 35. म्हणजे एकूण उत्पादन आहे आठवड्याचं त्याचं 35,000. आणि पहिल्या 4 दिवसाचं त्याचं किती? 0 0 0 4 चौक 16 16,000. आणि शेवटच्या 4 दिवसाचं त्याचं उत्पादन आहे 0 0 0 4 7 24 24,000. मग हे एकूण टोटल किती होईल? तर त्याची बेरीज करा. 24 आणि 16 टोटल येईल 40,000. आणि त्याचं हे 35,000. म्हणजे आपल्याला याची जर वजाबाकी केली मग आपल्याला शेवटच्या म्हणजे त्या चौथ्या दिवसाचं उत्पादन भेटणार. 40,000 मधून तुम्हाला 35,000 एकूण उत्पादन 7 दिवसाचं कमी करायचं. 40 मधून 35 गेले उरले किती? 7. म्हणजे आपलं उत्पादन किती असणार आहे चौथ्या दिवसाचं? 7,000. आपलं किती? 5,000 सॉरी. 40 मधून 35 गेले 5,000. आपला ऑप्शन क्रमांक 2. हे काल असा क्वेश्चन घेतलाय आपण. प्रश्न काय आहे मला? गोंदिया जिल्ह्यात विचारलेला आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयामध्ये 0.2 वर्षांनी वाढ होते. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? सोडवायला एका वर्गातील 40 विद्यार्थी त्यांचा सरासरी वय 15. म्हणजे एकूण वय किती असणार? तर त्याच्यासाठी 40 गुणिले 15 करणार. 15 गुणिले 0 0 15 चौक 60. म्हणजे एकूण वय किती आहे? 60 वर्ष. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. 10 नवीन विद्यार्थी ऍड झाले म्हणजे एकूण विद्यार्थी किती होईल? 40 मध्ये 10 मिळवले तर 50. आणि मग त्यांची सरासरीमध्ये पण 0.2 वर्षाची वाढ झाली. म्हणजे अगोदर किती होतं? सरासरी 15 वर्ष होतं. 0.2 नी वाढ झाली म्हणजे किती बनणार ते? 15.2 बनणार. बरोबर? 15 मध्ये आपण ते 0.2 जर ऍड केले किती बनणार? 15.2 बनणार सरासरी नवीन. 15.2 ला एकूण 10 विद्यार्थी ऍड झाले म्हणजे 40 + 10 50 विद्यार्थी यांचा गुणाकार करा. बघा हा शेवटचा शून्य तसाच. 5 गुणिले 10 हातचा 1 आला. 5 5 25 हातचा 1 26 हातचे 2 आले. 5 1 5 5 हातचे 2 7. एका अंकांचा दशक चिन्ह म्हणजे इथे दिला. याला शून्याला दशक चिन्हाची उजवीकडे किंमत दसली. याची किंमत एकूण किती? 760. म्हणजे एकूण वय जे 10 विद्यार्थी वाढल्यावर 760 वर्ष. तर आपल्याला विचारलं तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? जे नवीन विद्यार्थी आहे त्यांचे सरासरी वय किती? फक्त नवीन विद्यार्थ्यांचं विचारलं. नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती? नवीन विद्यार्थ्यांचं वय किती? एकूण 600 वर्ष आणि हे 760 वर्ष म्हणजे एकूण वाढ किती असणार? 160 वर्षाची. आपल्याला विचारलं फक्त नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय. 160 ला तुम्ही किती भागणार? 10 ने. कारण की विद्यार्थी नवीन फक्त 10 असेल. ते तुमचं उत्तर किती येणार आहे?
तुम्ही जर भागितले बघा शेवटचे 0 0 कॅन्सल, 1 ने 16 भागलं तर किती येईल उत्तर? 16. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांची सरासरी भेटली तुम्हाला 16 वर्ष. क्रमांक 2. अगोदर 40 विद्यार्थी होते, त्यांचे सरासरी वय 15, म्हणजे एकूण वय किती झालं ते 600. नवीन 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, म्हणजे 40 मध्ये 10 मिळवले, 50 विद्यार्थी झाले, तर त्यांची सरासरी 0.2 नी वाढली, म्हणजे 15 मध्ये 0.2 मिळवले, 15.2 अशी सरासरी झाली नवीन. त्याचं एकूण वय किती? 15.2 गुणिले 50 केलं 760. वाढ किती आहे दोघांमध्ये? 600 आणि 760 मध्ये 160 वर्ष, म्हणजे 160 वर्ष त्या एकूण 10 नवीन विद्यार्थी आले त्यांचं वय. मग आपल्याला फक्त त्यांची सरासरी विचारली, तर नवीन विद्यार्थ्याचे सरासरी वय 160 ला आपण 10 ने भागितलं, कारण की नवीन विद्यार्थी होते 60 होते. आपल्या 16 वर्षाला नवीन वय विद्यार्थ्याची सरासरी. चला याला सोडा बरं तुम्ही. संभाजीनगर मध्ये एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहे. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60 आहे. तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती? फक्त मुलींचे गुण विचारले सरासरी. 20 मुलांचे सरासरी 50, 10 मुली आणि 20 मुलं यांचं एकूण सरासरी गुण किती आहे? 60 आहे. तर मग त्या 10 वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती असतील? सोडवायला तसंच गणित आहे, सिंपल. वीस मुलांचे सरासरी गुण 50, म्हणजे 50 गुणिले 20. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण 60. 10 मुली आणि 20 मुलं म्हणजे एकूण किती झाले? ते 30 व्यक्ती झाले. यांचे सरासरी गुण आहे 60. 60 ला तुम्ही 30 ने गुणा. बघा शेवटचे 2 शून्य तसेच 5 गुणे 10. यांचे एकूण गुण आहे 1000. त्या 20 मुलांचं. आता 10 मुली आणि 20 मुलं यांचं एकूण गुण किती असणार? शेवटचे 2 शून्य, 3 स 18, एकूण गुण आहे 1800. म्हणजे याच्यामध्ये मुलींचे गुण किती असणार? तर ते 1000, 1800 मधून 1000 काढले तुम्ही, फरक किती असणार आहे? 800 गुणांचा. म्हणजे ते 10 मुली आहे त्यांची एकूण गुण आहे 800. हे लक्षात घ्या, यांचा फरक 1800 आणि हे 1000 आहे. त्या 10 मुली ऍड झाल्या, त्यांचे गुण ते 800 वरती वाढले. जर त्यांचे गुण 10 मुलींचे 800, त्यांची तुम्हाला सरासरी विचारली गुणांची सरासरी किती? या 800 तुम्ही किती भागशाल? 10 ने, कारण की मुली 10 असतात. या 0 0 कॅन्सल. उत्तर किती तुमचं? 80 वर्ष, 80 गुण ही त्यांची नवीन सरासरी असणार. आपला ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न सिंपलच आहे, फक्त व्यवस्थित डोकं लावायचं. काय म्हटलं त्यांनी? चला याला सोडवा. आता मागच्या क्वेश्चन सारखे आलंच पाहिजे तुम्हाला. 75 एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्ष. त्यामध्ये जर शिक्षकाचं वय मिळवलं तर त्यांची सरासरी 7.5 वर्षांनी वाढती. म्हणजे किती वाढती ती? 7.5 वर्ष होती, म्हणजे 0.5 ने ती वाढणार आहे. तर शिक्षकाचे वय किती? सोडवा लवकर, मागच्या गणितासारखं.
बघा, एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे, म्हणजे एकूण वय किती असणार? 75 गुणिले 7 करायचं. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवलं म्हणजे त्या 75 मध्ये एक शिक्षक वाढले तर एकूण संख्या होती 76. तर सरासरी पण 7.5 वर्ष होती. म्हणजे ती किती होती? 7.5 वर्ष. एकूण ते व्यक्ती होता 76. 5. तर मग शिक्षकाचं वय किती? यांचा गुणाकार करा फक्त. हे सिंपल गुणाकार करायचा. 76 गुणिले 75. फक्त पॉईंट एका अंकात नाही, जेवढं उत्तर पॉईंट द्यायचं. 7 5 35, 7 3, 7 7 49, 49 आणि 3 52. म्हणजे एकूण वय आहे त्याचं 525. आता जेव्हा शिक्षक मिळवले सरासरी झाली 7.5. म्हणजे याला पुन्हा 5 अगोदर 76 गुणा 7 गुणा 5 30, 7 3, 5 7 35 आणि ते 3 38. इथं बेरीज दिली, हातचा कॅन्सल केला. 7 7 42, 4 4, 7 7 49, 49 आणि 4 53, 0 8 2 10, एकाला 3 3 6 आणि 7 5. बघा पॉईंट एका अंकानंतर आहे, म्हणजे उजवीकडून एक पॉईंट सोडायचा इथं. याचं उत्तर शेवटी त्या पॉईंटच्या पुढे शून्याला किंमत नाहीये. तशी सिंपल या संख्या असते, याला किंमत नाहीये, शेवटी एकच आहे. तसं पॉईंट असेल ते शून्याला किंमत नाही, तो एकच आहे. हे 570, हे 525 एकूण वय. तर शिक्षकाचे वय काढलं मग 570 मधून 525 वजा करायचे. 570 वजा 525. इथून एक कमी केला, याला उष्ण दिला 10 तून 5 गेले 5, 6 तून 2 गेले 4. शिक्षकाचं वय किती सापडलं? 45 वर्ष. आलंय का नाही बोलत? दोन नंबर आलाय. बघा पहिल्यासारखंच आता नाशिक ग्रामीण मध्ये आलेला प्रश्न. आपण जे अगोदर बेसिक मध्ये पाहिजे तेच क्वेश्चन त्याच टाईपचे. एका विद्यार्थिनीला 5 विषयात सरासरी 72 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीमध्ये असे आढळले की तिला एका विषयामध्ये 94 गुण देण्याऐवजी त्यांनी चुकून 64 गुण दिले. म्हणजे इथं कमी पकडले. आता हे लक्षात घ्या, 64 गुण होते तर त्यांनी फक्त 94 गुण होते, त्यांनी फक्त 64च पकडले. तर मग जेव्हा नवीन फेर तपासणी झाली तर त्याच्यानंतर नवीन गुणांची सरासरी काय असते? पाच विषयात सरासरी 72 गुण. एकूण गुण किती असतात त्या 5 विषयाचे? 72 गुणिले 5. 3 नंबर 78 नवीन सरासरी. 5 गुणे 10, एकाला 5 7 35, आता हे 30. हे एकूण गुण झाले 360. परंतु फेर तपासणी केल्यानंतर आढळले की जिला एका विषयामध्ये 94 गुण होते त्याच्याऐवजी त्यांनी फक्त चुकून 64 गुण दिले. म्हणजे किती गुण कमी दिले? 94 वजा 64 करा, 0. 30 गुण काय दिले त्यांनी? कमी दिले. हे जर कमी दिले तर त्या एकूण गुणामध्ये त्यांना आपल्याला 30 गुण ऍड करावे लागणार. आपण ते कमी म्हटल्यानंतर ऍड केले. एकूण गुण किती झाले? नवीन 390 गुण झाले नवीन. हे फेर तपासणी करतो.
याची सरासरी विचारली 390 भागिले विद्यार्थी 5च आहे, आपण 5नेच वागणार. बघा 5 साते 35 उरले किती 39 मधून 35 गेल्यावर 4 हा शून्य खाली घेतला 40 बनले 5 8 40 म्हणजे आपल्याला नवीन सरासरी भेटली 78. पर्याय क्रमांक 3 बरोबर. लक्षात घ्यायचं आपल्याला अगोदर गुण कमी घेत होते आणि मग जास्त दिले, जास्त होते तर मग कमी दिले. मग ते कमी जर दिले असत तर त्या गुणामध्ये ते ऍड करायचे, जर जास्त गुण दिले असतात कमी असतात तर ते कमी करायचे मग करत राहायचं. बघा तसाच क्वेश्चन नागपूर ग्रामीण मध्ये 5 विद्यार्थ्यांच्या गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी 50 आहे. नंतर समजले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी 84 पकडण्यात आले, म्हणजे 48 गुण होते इथे 84 घेतले म्हणजे ते वाढवले. मग खरी सरासरी किती असणार त्या गुणांची? सोडवा तसंच सेम मागच्या क्वेश्चन. किती? 5 विद्यार्थ्यांच्या गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 50 आहे. म्हणजे एकूण 5 विद्यार्थ्यांचे गणितातील गुण किती असणार आहे तर 50 गुणिले 5 करणार. हे आपण का बरं करतो तर आपल्या फॉर्म्युलानुसार करतो, कारण तिथं लक्ष घ्यायचं सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आपल्या त्या फॉर्म्युलानुसार चालू आहे. सरासरी किती दिली आपल्याला 50. सर्व संख्यांची बेरीज माहित नाही म्हणून त्याला x मानलं. आणि एकूण संख्या किती आहे 5 विद्यार्थी म्हणजे एकूण विद्यार्थी 5 आहे. 50 गुणिले आपण ते 5 करतो म्हणजे आपल्याला सर्व संख्यांची बेरीज भेटते. 5 5 25 म्हणजे किती 250. ही उत्तर आहे. इथे फक्त मी असं न करता शॉर्टकट करतो डायरेक्टली सरासरी 5 विद्यार्थी म्हणजे एकूण विद्यार्थी 50 गुणिले 5 एकूण त्यांची संख्यांची बेरीज भेटते म्हणजे एकूण गुणांची बेरीज भेटते. तर गुण म्हटलंय ते गुण असतात एकूण 5 5 25 किती 250 गुण. हे फॉर्म्युला तोच आहे आपला, फक्त ते एवढं लिहत प्रत्येक वेळेस लिहित बसण्यापेक्षा डायरेक्टली त्यांचं गुणाकार करा म्हणजे तुम्हाला कळतंय ते सर्व संख्येची बेरीज दिली. याची एकूण गुणांची बेरीज आता गुण म्हटलं ते एकूण गुणांची बेरीज. बघा टोटल मग एकूण गुण किती 250 5 विद्यार्थ्यांची सरासरी 50 आहे तर एकूण गुण 5 विद्यार्थ्यांचे झाले 250. नंतर समजले की एका विद्यार्थ्याचे गुण हे 48 त्यांनी 84 पकडले म्हणजे इथं वाढवले. त्याचे गुण होते 48 करेल त्यांनी पकडले 84. 84 मधून 48 मायनस करा म्हणजे किती गुण वाढवले त्यांनी ते आपल्याला याच्यातून वजा करायचं. 4 मधून 8 जात नाही 8 मधून एक कमी केलं याला उचलतील 14 मधून 8 गेले 6 7 मधून 4 गेले 3 33 गुण काय केले त्यांनी वाढवले होते. मग आपल्याला हे 36 काय करावं लागेल कमी करावं लागेल. 250 मधून 36 कमी करा किती होतील 214. हे नवीन गुण भेटले. याची तुम्हाला सरासरी विचारायची 214 तुम्ही किती भागशाल एकूण 5 विद्यार्थी 5 ने भाग 5 चौक 20 21 मध्ये 20 गेला 1 उरला हा 4 खाली घातला तर 14 बनतील. 5 गुणे 10 14 तून 10 गेले 4 उरले 5 पेक्षा 4 छोटा कसे चिन्ह घेतला 4 चे समोर चिन्ह घेतले 5 8 40 म्हणजे आपली नवीन सरासरी भेटली 42.8. बरोबर 3 नंबर.
सेम असेच क्वेश्चन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेले सेम लगे पहिले टाईप करून दुसरं नवीन शिक्षक वगैरे ऍड केलं किंवा असं फरक झाला गुणांचा अशाच टाईपचे क्वेश्चन येतात. बघा वर्धा जिल्ह्यात विराटने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तर तेव्हा त्याची धावाची सरासरी 2 ने कमी झाली. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती असणार? आता इथं तुम्हाला पर्यायमधून जावं लागणार. एकूण 9 सामन्याची धावाची सरासरी काढायची त्यानुसार जायचं. हे बघा विराटने एक दिवसीय क्रिकेटच्या सामन्यात 8 सामन्यामध्ये काही धावा केल्या काही म्हणजे किती माहित नाही. आपण 8 सामन्यात त्याच्या 1 धावा पकडल्या. 8 सामन्यात 1 धावा म्हणजे काही रन केले असतील 8 सामन्यात त्यांनी. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. 9व्या सामन्यात किती धावा केल्या त्यांनी 62. तेव्हा त्याची धावाची सरासरी 2 ने कमी झाली. धावा एकूण किती आहे एक्स मानल्या. 9व्या सामन्यात त्यांनी 62 धावा केल्या. बघा टोटल सामने किती 9. 9व्या सामन्यात त्यांनी 62 धावा केल्या. आधी 8 सामने होते एकूण धावा किती असणार आपल्याला माहिती आहे आपण 1 धावा मानल्या 2 सामन्यात 1 धावा. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या म्हणजे 9 सामने धावा किती करणार तो 62. तर त्या धावांची सरासरी 2 ने कमी होणार. सरासरी 2 ने कमी म्हणजे आपण त्याला काहीतरी एक सिंबल पकडा. समजा आपण बी पकडला तर बी ही सरासरी आहे ती किती कमी झाली 2 ने कमी झाली. 8 सामन्याच्या धावांनी म्हणजे आपण आता एकूण धावा काढण्यासाठी गुणाकार करतो आपण गुणाकार घेतला. ही किती कमी झाली 2 ने. बी पकडली आपण सरासरी अंदाजे अल्फाबेट आता एक्स ऑलरेडी पकडल्या म्हणून मी त्याला बी पकडलं. बरोबर त्याच्या काय आहे इथं 1 धावा. या टोटल किती धावा आहेत त्या मग आधीच्या 8 सामन्यातल्या बी धावा म्हणजे एकूण सरासरी आणि नवीन सामन्यामध्ये त्यांनी 9व्या सामन्यात ऍड केले रन किती 62. बघा 8 सामन्यातल्या एकूण धावा म्हटलं एक तर 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तर सामना वाढला 1. 9व्या सामन्यात 62 धावा केल्या तर सरासरी झाली 2 ने कमी. मग आपण त्याला बी मानला ऑलरेडी मी ते एक्स घेतलं पण त्याला बी घेतलं किती कमी झाली ती 2 ने. मग हे टोटल सामने होते त्याचे 8. त्याच्यामध्ये 9व्या सामन्यात त्यांनी वाढवले म्हणून आपण ते ऍड केले किती रन केले 9व्या सामन्यात 62. ते 62 घेतले आपण त्या 8 बी मध्ये एकूण 8 सामने होते त्याच्यामध्ये 62 धावा ऍड केल्या. ही बी म्हणजे सरासरी पकडली आपण. आपल्याला फक्त आधीला सॉल्व्ह करायचे 9 हा बी वजा 2 ला गुणाकार आहे याचा फक्त गुणाकार करा 9 गुणिले बी म्हणजे काय बनणार तुमचा 9 बी वजा 9 गुणिले 2 9 गुणे 18 बरोबर 8 बी अधिक 7 हे काय तुमचं 8 बी अधिक हे 62. आता हा 8 बी इथं बेरज येते याच्या पुढे चिन्ह नाही म्हणजे बेरज येते तर इकडे आला तर वजबाकी जाईल काय म्हणतो 9 बी वजा 8 बी बरोबर 8 ला इथं वजा किती ह्या बाजूला आलं तर बेरज येते म्हणजे काय बनतो 62 अधिक 18. 9 बी मधून 8 बी गेला म्हणजे उरला किती 1 बी. आता 1 लिहिण्याची मला गरज आहे का नाही. 62 अधिक 18 किती बनणार 62 मध्ये ऍड केले 70 आणि 10 80 म्हणजे आपल्याला बी भेटलं. बी म्हणजे सरासरी भेटली 80 बरोबर. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती असणार मग 9 सामन्यातील सरासरी अगोदर 80 होती 9व्या सामन्यात 62 केल्या तर सरासरी 2 ने कमी झाली म्हणजे 80 मधून तुम्हाला 2 वजा करायचं म्हणजे किती राहील ती 78. म्हणजे आपलं उत्तर किती असणार ना 3 नंबर. बघा 80 तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिले त्यांनी 2 कमी करायला सांगितले आपण ही जी बी भेटली ती सरासरी आहे ती 2 ने कमी करायची म्हणजे ती 78 राहील. आपलं ऑप्शन क्रमांक 3 कन्फ्युज करण्यासाठी 80 पण दिले.
हे समीकरण मांडता आलं पाहिजे. 8 सामन्याचे एक धावा, या धावा मांडल्या आपण, काहीतरी केलं असलं आम्ही माहिती ना, काही धावा केला, काही म्हणजे एक 9व्या सामन्यात त्यांनी जर 62 धावा केल्या तर धावांची सरासरी 2 ने कमी झाली. आता मी तर ऑलरेडी एकूण धावा एक्स पकडल्या होत्या, म्हणून मी तिथं फक्त एक अल्फाबेट चेंज केला, मी तिथं बी पकडले. समजा मग त्याची सरासरी बी आहे या 9 सामन्याची, ती किती कमी झाली, 2 ने कमी झाली, म्हणून मी बी वजा 2 केलं. बरोबर 8 सामन्यातले धावा एकूण 8 बी अधिक 9व्या सामन्यात त्यांनी 62 केल्या. हे फक्त समीकरण बदल्यावर आपण ते सॉल्व्ह केलं. बी म्हणजे आपण सरासरी मानली ती 80, ती जर 2 ने कमी झाली तर 80 वजा 2 ती 78 सरासरी होणार 9व्या सामन्यात. अजून आलंय कोणाचं इथं? ठीक, ओके, बरोबर आलंय. बघा ठाणे शहर मध्ये सिंपल पहिले सारखं फक्त रुपये किंमत दिली तर 9 पुस्तकाची सरासरी 25 रुपये. जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी 23 होईल. म्हणजे 10 जर पुस्तक ऍड केलं तर सरासरी कमी झाली, 23 रुपये झाली. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? 9 पुस्तकाची सरासरी 25 म्हणजे 9 गुणिले 25 गुणिले 9 एकूण तुम्हाला किंमत भेटेल. 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी 23. 10वं पुस्तक ऍड केलं तर 23 बनते. तर मग 10व्या पुस्तकाची किंमत किती? 25 9 225, एकूण किंमत झाली 225. तर 10वं पुस्तक घेतलं तर किती बनते ती? 230. आपल्याला विचारलं 10व्या पुस्तकाची किंमत, म्हणजे याच्यातली एक पुस्तकाची किंमत किती वाढली, किती रुपये असणार ती? एक पुस्तक 10 5 रुपये, यांच्यातला फरक. ऑप्शन क्रमांक 3. गणित तर तेच आहे, फक्त प्रश्नामध्ये विचारण्याची पद्धत वेगळी द्यायची. बघा यवतमाळ मध्ये विचारलं सेम तसंच. एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावाची सरासरी 24. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला, आता ती सरासरी झाली 25. तर 10व्या खेळाडूच्या धावा किती असतील? सेम तसंच. अगोदर 9 खेळाडूंची सरासरी 24 म्हणजे एकूण धावा काढायचे गुणाकार करून 10व्या फलंदाजाने धावा काढल्यानंतर बाद झाला तर सरासरी 25 झाली, म्हणजे 25 गुणिले 10 करायचे, कारण की त्याच फलंदाज वाढला तिथं. त्या त्यांची दोघांची वजाबाकी म्हणजे तुम्हाला 10व्या खेळाडूंनी किती धावा केल्या ते इथं भेटतील. हं. 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 म्हणजे त्या 9 खेळाडूंची एकूण धावा किती? 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या तर 5 झाल्या, तेव्हा सरासरी झाली 25. इथं 10व्या फलंदाज यांचं गुणाकार करून फक्त वजाबाकी करा, म्हणजे तुम्हाला शेवटच्या फलंदाजाने किती धावा केल्या तो किसा लागेल, तो नंबर. 9 चौक 36, 7 3 आले, 9 दुने 18 3 21, एकूण धावा 216 9 खेळाडूंच्या. 10वा खेळाडूला तर 25 आहे 250, म्हणजे तुम्हाला 10व्या खेळाडूची धावसंख्या भेटेल 250 वजा 216. 10 दून 6 गेले 4, तरी 5 2 गेले 3, हे 0, म्हणजे 10व्या खेळाडूची धावा आहे 34. यवतमाळमध्ये आल्यानंतर शिक्षकाची होती. वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17. हा प्रश्न लक्षात घ्या, प्रत्येक जिल्ह्यात त्याच टाईपचे क्वेश्चन आहे, फक्त तिथं संख्या बदलल्या एवढंच फरक. बाकी प्रश्न काही बदलत नाही, प्रश्न तसे सोडवायचे आपल्याला. एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 18 वर्ष होती. तर वर्ग शिक्षकाचे वय किती असणार? सेम अगोदरच्या गुणाकार करा, 39 मुलं त्यांची सरासरी 17 वर्ष. तर शिक्षक मिळवले तर किती होतील? ते 40 जण होतील आणि त्यांची सरासरी होईल 18. 18 गुणिले 40 करायचं, दोघांचा फरक करा, शिक्षकाचं वय भेटेल. एकूण 40 मुलं आहेत, त्यांची सरासरी 17 वर्ष. तर शिक्षक ऍड झाले तर सरासरी 18 होती, म्हणजे शिक्षक जर ऍड झाले तर 40 जण होतील, सरासरी 18 होती. शिक्षकाचं
17 153 ते पण राहिले. 17 मध्ये 15 मिळवायचे म्हणजे किती 166. 8 गुणिले 0 0 18 72 सॉरी 166 आपलं 663 एक नंबर 57 एक यांची फक्त वाटवाटी करा. 720 मधून 663 गेले तर तुम्हाला शिक्षकाचं वय भेटेल 10 3 गेले 7 हातचा रिटर्न 12 7 गेले 5 हातचा रिटर्न 0 म्हणजे किती आलं 57 म्हणजे शिक्षकाचं वय 57. पेपर पॅटर्न एकच फक्त तिथे व्हॅल्यू बदलेली एवढंच. तर याला सोडव. 94 त्यांनी 60 गुण देण्यात आले म्हणजे कमी दिले इथं तर गुणांची नवीन सरासरी विचारली. सेम तशीच क्वेश्चन. तर 5 विषयाची सरासरी गुण 68 म्हणजे एकूण गुण किती असणार 68 गुणिले 5. फेल तपासणीनंतर आढळले की एका विषयात 94 गुण देण्याऐवजी चुकून 60 गुण देण्यात आले म्हणजे गुण कमी पकडले. किती गुण कमी पकडले ते फक्त वजा करायचं. 5 8 43 4 4 5 36 आणि 4 34 एकूण गुण 340 पण त्यांना लक्षात आलं फेल तपासणी केल्यावर एका विषयात 94 गुण देण्याऐवजी आपण चुकून 60 गुण दिले म्हणजे किती गुण कमी दिले तर 34 गुण आपण कमी दिले. हे जर कमी दिले तर ते या गुणामध्ये ऍड करा फक्त 4 7 374 म्हणजे नवीन गुण भेटले 374 याची नवीन गुणांची सरासरी किती नवीन सरासरी 374 ला तुम्ही 5 जण येते 5 ने भागायचं 5 विषय 5 7 35 34 मधून 35 गेले 2 उरले हे 4 खाली घेतले 24 बनतील 5 चौक 20 24 मधून 20 गेले 4 उरले आता दशांश चिन्ह घेतलं 4 पुढे 0 घेतलं 40 बनले 5 8 40 म्हणजे नवीन सरासरी मिळते तुम्हाला 74.8. ज्याला या असं भागायचं कळत नाही त्याने सिंपल आपला भागाकार करायचा तुम्हाला कन्फ्युजन होत नाही असं भागायचं त्याला. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेमध्ये 6 विषयामध्ये सरासरी 78 गुण मिळाले परंतु फेल तपासणी केल्यानंतर आढळले की त्याला 2 विषयामध्ये अनुक्रमे 92 आणि 84 गुण देण्याऐवजी त्यांनी चुकून 81 आणि 77 गुण दिले तर फेल तपासणीनंतर त्यांच्या गुणांची अचूक सरासरी म्हणजे नवीन सरासरी किती असते.
काढा पटकन. सहा विषयात सरासरी 78 गुण आहे. म्हणजे एकूण गुण किती असतात ते 6 8 48. 5 आणि 4 6 7 42 मध्ये 4 मिळवले 46 म्हणजे 486 468 गुण आहे. परंतु फेरतपासणी केली तर आढळले त्यांना की 2 विषयामध्ये अनुक्रमे 92 आणि 84 गुण देण्याऐवजी त्यांनी चुकून 81 आणि 77 गुण दिले. म्हणजे एक गुण इथं कमी दिले 92च्या ऐवजी त्यांनी 81 दिले आणि 84च्या ऐवजी त्यांनी 77 दिले. म्हणजे किती गुण कमी दिले? 82 मधून 81 गेले. 11 गुण इथं कमी दिले. इथं किती दिले कमी? 84 वजा 77 म्हणजे 7 गुण कमी दिले. म्हणजे टोटल किती गुण कमी दिले? 11 अधिक 7 18 गुण कमी दिले. म्हणजे 8 जर कमी दिले तर 8 याच्यात मिळवा फक्त 8 आणि 8 16 सेकंद 8 म्हणजे नवीन गुण झाले 486. याला फक्त किती भागायचे 6 विषय 7 भाग 6 8 48 6 1 6 नवीन सरासरी भेटली. क्वेश्चन आले त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही कुठं पेपर मध्ये. बघा एका बोटीमध्ये असलेल्या 10 व्यक्तीचे सरासरी वजन 76. बोटीमध्ये 80 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरतो त्याच्या जागी दुसरा व्यक्ती चढतो तेव्हा बोटीमधील व्यक्तीच्या वजनाची सरासरी 1.2 ने वाढते. तर नवीन व्यक्तीचे वजन किती असणार? दहा व्यक्तींचे सरासरी वजन दिले 776. एकूण वजन किती असणार? 760 केजी. बोटीमधून 80 किलो वजनाचा व्यक्ती उतरला म्हणजे किती झालं वजन? 80 किलोचा जर उतरला तर किती येईल? 16 8 म्हणजे वजन बाकी राहील फक्त 680. बरोबर. 80 किलो वजनाचा व्यक्ती उतरला त्याच्या जागी दुसरा व्यक्ती चढला तेव्हा बोटीमधील व्यक्तीच्या सरासरी 1.2 ने वाढली. 10 व्यक्ती होत्या त्याच्यामधून एक उतरला आणि नवीन व्यक्ती ऍड झाला तेव्हा सरासरी 1.2 ने वाढली. आता एक उतरलाय म्हणजे 9 व्यक्ती राहिले आणि दुसरा चढला म्हणजे परत 10 झाले आणि त्यांची सरासरी 1.2 ने वाढली म्हणजे अगोदर होती सरासरी 76 आता ती 1.2 ने वाढली म्हणजे किती बनली ती? 77.2 केजी. 77.2 केजीला आपल्याला 10 म्हणायचं. व्यक्ती 10 आहे कारण की एक उतरलाय म्हणून एक चढलाय. याला जर गुणलं हा शून्य तसाच एकने गुणलं तर किती बनल? 772. एका अंकाचं जर शून्य होती इथं उत्तर शेवटी 772. एकूण वजन झालं 772. त्या 9 व्यक्तीचं होतं तो व्यक्ती 80 किलोचा उतरल्यावर 680 यांची फक्त वजन करा 772 वजा 680. 2 मधून 0 गेला 2 7 मधून 8 जात नाही इथून कमी केला याला वस्तू दिला 17तून 8 गेले 9 हे 0 म्हणजे नवीन व्यक्तीचं वजन भेटलं तुम्हाला 92 केजी. बघा तो 80 किलोचा उतरला होता म्हणून आपण एकूण वजनावरून 80 किलोचा व्यक्ती वजन केला तर 9 व्यक्ती उरले त्यांचं 680. परत 9वा व्यक्ती ऍड झाला म्हणजे टोटल 9 ची परत 10 झाले तेव्हा सरासरी 1.2 वाढली म्हणजे आधी 76 होती आता 1.2 वाढली म्हणजे 77.2 झाली. 77.2 ला आपण 10 ने गुणलं एकूण वजन झालं त्यांचं परत 772 म्हणजे आपल्याला हे 9 व्यक्ती आणि ही शेवटची आलेली परत 9 व्यक्ती यांच्यातला फरक काढला आपल्याला 9 व्यक्तीचं वजन भेटतं नवीन आलेलं. तर हे अशा टाइपचे तुम्हाला क्वेश्चन आले सिंपल तेच क्वेश्चन आहे
काही बदल नाही. सरासरी गुण एवढे होते तेवढे कमी पकडले. तुम्हाला पॉईंटची सरासरी पण विचारलेली होती. पॉईंटची सरासरी म्हणजे बेरीज करायची फक्त सिंपल. बघा 39.2 42.3 21.7 28.4 आणि 37.7 यांची सरासरी काढायची तुम्हाला. पहिल्या टाइपचे जे आपण काल घेतलं का त्यावर फक्त ते पॉईंटचे आपले काल पूर्ण संख्या घेतल्या पॉईंट नव्हता आपण. याच्यात पॉईंट पॉईंटची तुम्हाला बेरीज करता आली पाहिजे. दशम चिन्ह खाली दशम चिन्ह घेणे बेरीज आणि वजबाकी दशम चिन्हाची बेरीज वजबाकी इथं फक्त ते ऍड करा. आपलं म्हणतो 21.7 28.4 30.7 हा परभणी जिल्ह्यामध्ये आलेला प्रश्न. बघा 2 3 2 5 7 12 4 16 आणि 7 23 अच्छे 2 आले 2 2 11 2 13 आणि 14 22 7 29 अच्छे 2 आले 3 2 5 4 9 2 11 2 13 3 16 पॉईंट खाली पॉईंट घेतला म्हणजे बेरीज झाली 169.3. या 169.3 ला तुम्हाला भागायचे 5 ने का बरं आपण सांगितले किती आहे 5. आपल्या सरासरी भेटेल. ज्यांना आता पॉईंट मध्ये कळत नाही आकार कसा सांगितले पॉईंटचा करायचा. हा जर वरचा अंक अलीकडे घ्यायचा असेल तसं चिन्हायचं तर खालच्या अंकापुढे 100 निवडावं लागला. म्हणजे नवीन काय पाहिजे 1693 बनत. मग खाली आपल्याला एक अंक अलीकडे घ्यायचे तर अंक नाही अलीकडे घेण्यासाठी मग आपण त्याच्यामध्ये 0 निवडावं. याला फक्त भागायचं 50 नाही. 93 गेले 50 50 त्रिक 150 19 उरले हा 3 खाली घेतला 50 त्रिक 150 उरले किती 43 इथं दशम चिन्ह घेतला खाली शून्य घेतला 50 8 400 उरले 30. आता 50 30 छोटे इथे दशम चिन्ह ऑलरेडी गेले फक्त शून्य वाढायचा 50 300 म्हणजे आपल्याला सरासरी भेटली यांची 33.86. परभणीमध्ये आलेला आहे. याशे पॉईंटचे वगैरे गेले तर बाकी आता तुम्हाला समज नाही बाकी सिंपल गणित याच्यापेक्षा जास्त काही वेगळं नाही. हा नवीन चॅप्टर आपल्या इथे संपतोय. सरासरी याच्यात काही वेगळं नाही. आपण 3 टाईपचे क्वेश्चन घेतले बेसिक क्वेश्चन संख्येने असतात तेव्हा त्यानंतर एकूण विद्यार्थी होते त्यांची सरासरी त्याच्यामध्ये नवीन जर ऍड झाला व्यक्ती त्याची कमी जास्त किंवा तिसरा टाईप असा की त्याच्यामध्ये चुकून गुण त्यांनी 54 ऐवजी 50च पकडले किंवा 50 ऐवजी 60च पकडले मग कमी जास्त पकडले ती सरासरी. याच्या व्यतिरिक्त वेगळे काही क्वेश्चन विचारत नाही. आपला सरासरीचा चॅप्टर होता टॉपिक. आपण इथं थांबू आता वेळ पण झाला. चालेल मग थँक्यू सरांना. उद्या आपण बुद्धिमत्ता घेऊ. एक मिनिट उद्या बैठक व्यवस्था असणार आहे आपली एकदम सोपं टॉपिक अवघड नाही. गोलाकार टेबल भोवती बसलेले चौरस भोवती बसलेले असे प्रश्न येतात सिंपल किंवा एका रांगेमध्ये व्यक्ती बसलेले त्यावर ते क्वेश्चन एकदम सिंपल असतात की हार्ड नाही. थँक्यू सरांना. आपण उद्या घेऊ आपल्या बुद्धिमत्ता बैठक व्यवस्था टॉपिक.